जिल्हाधिकारी कार्यालय सातारा, सुनील ज्ञानोबा शिंदे, वनवासवाडी, सातारा जिल्ह्यामध्ये, तालुका मुक्काम वगैरे सगळं सातारा. एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की मागासवर्गीय निधी चर्मकार वस्तीमध्ये खर्च न करता दुसऱ्या ठिकाणी वळवल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय सातारा इथं ते बेमुदत आमरण उपोषण करत आहे. आज त्यांचा पहिला दिवस आहे. उपोषण दिनांक 29 मे 2025 रोजी सुरू झाला असून आज पहिला दिवस आहे. त्यांचं म्हणणं असं पडतं आहे की हे जे काही निवासी जिल्हाधिकारी आहेत सातारचे, त्यांच्याकडे तसे प्रूफ आहेत की मागासवर्गीय निधी हा चर्मकार वस्तीमध्ये खर्च न करता अन्य ठिकाणी वळवलेला आहे. तर आम्ही थोडक्यात त्यांना विचारत आहोत की आपण जे म्हणता ते सत्य आहे का, आणि आतापर्यंत आज सकाळपासून तुम्ही उपोषणाला बसला आहे, तर त्याबद्दल तुम्ही बोला थोडक्यात. मी सुनील ज्ञानोबा शिंदे. आमच्या चर्मकार वस्तीसाठी जो वनवासवाडीमध्ये जो निधी आलेला आहे 45 लाख, हे 2 वेळा गेले वर्षभरात आली, 2दा मी घालवली, परंतु राजकीय दबावपोटी ही निधी वापरण्याचा घाट राजकीय कार्यकर्त्यांनी घातला आहे. म्हणजे समाज कल्याण, भ्रष्टाचारी सरपंच अतुल जाधव, ग्रामसेवक यांनी त्यांच्या संगमत करून हे निधी मंजूर करून ग्रामसभेने ठराव मंजूर करून पंचायत समिती CO BDO साहेबांकडे पाठवलं. पंचायत समितीला त्यांनी चुकीचा अहवाल सादर करून हे केल्यानंतर मी तिथं चौकशीसाठी अर्ज केला. चौकशीनंतर चौकशी नेमली. चौकशी बराबर योग्य पद्धतीने नेमलेले विस्तार अधिकाऱ्यांनी नेमले निकम यांनी, परंतु गट विकास अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने अहवाल सादर केला आहे. त्यामुळे हे आमच्या वतीला निधी काम चालू केलेलं आहे. तर ही निधी ताबडतोब थांबावी किंवा मग चर्मकार वस्तीपासून काम सुरू करावं, ही माझी मागणी आहे. आपण आज जिल्हाधिकारी यांना भेटलेला आहे, तर त्यांनी तुम्हाला याबद्दल काय प्रतिसाद दिला आहे? या निवासी जिल्हाधिकारी नागेश पाटील साहेब यांनी आम्हाला उलट्या पद्धतीने उत्तर दिलं किंवा तुम्ही कोर्टात जावा. मग आमचे मायबाप म्हणून जिल्हाधिकारी बसल्यानंतर जिल्हाधिकारी म्हणतात तुम्ही कोर्टात जावं, मग हे कशाला इथं बसल्यात? दाड्या करा बसल्यात का? आमचा मुद्दा यो आहे. तुम्ही कोर्टात जावा, तुम्ही लोकप्रतिनिधीकडे जावा. लोकप्रतिनिधी हा फंड आणला आहे, लोकप्रतिनिधीकडे जाऊन आम्हाला दाद मिळत नाही म्हणून तुमच्या